हॅलो. हा बोल ना रवी भावा, आलाय का तू? हा बाबा, तू सांगितलं त्या ठिकाणी येऊन थांबलोय मी. हा भावा, तुलाच आणायला निघालोय बघ मी. पण काय सांगू, दुष्काळात 13वा महिना निघाला बघ. काय झालं आता अचानक? अरे येताना टायर मध्ये खिळा घुसला, झाली गाडी पंक्चर. आता तीच पंक्चर काढाय दुकानात घेऊन आलोय. बरं, मी येतो तोपर्यंत पुढे चालत. मी आता जिथे उतरलोय ना, तिथून एक कच्चा रस्ता आहे मुरुमाचा, त्याच रस्त्याने यायचं ना? हा हा, त्याच चौकात उतरल्यावर सरळ कच्च्या रस्त्याने पुढे ये बघ, रस्ता सोडू नको. हो हो हो. हा ठीक आहे ठीक आहे, येतो मग मी त्याच रस्त्याने. ठीक आहे, चालेल. हो. ओ बाबा, ओ बाबा, ओ बाबा. आईला कोण म्हणायचं ह्यो ओळखीचा वाटाणा आणि आवाज तर देतोय. ओ बाबा, एवढा संघर्ष वाढत जातो ना. काय ऐकू येई ना पाहुणं. थांबा, तिकडे आलो. थांबा, आलो आलो. बर बर, थांबा, मीच येतो तिकडे. अहो, म्हणलं जेवढा संघर्ष वाढला जातो का? कोण म्हणायचं पाहुणं तुम्ही? मला पुढे मित्राची इथं जायचंय संघर्षवाडीमध्ये. हा, यो रस्ता तिकडेच जातोय संघर्षवाडीमध्ये. मित्राला बोलवतं गाडी घेऊन, पण अचानक रस्त्यात त्याची गाडी पंक्चर झाली. बर, त्याच्यामुळे त्याला म्हणलं मी येतो हळूहळू चालत. चांगलंच पुढे चालत आला तुम्ही पाहुणं. उन्हात तानाचं. हो, रस्ता चुकायचं म्हणलं कोणाला तरी विचार जावं. तुम्ही मस्त मला पाहून आवाज दिला, पण मी एका कानाने जरा बहिरा आहे. तुम्ही एवढ्या लांब आवाज दिला की मी पाकच बहिरा झालो. काय कळालं मला कोण आहे. हा, असू द्या असू द्या, त्यात काय एवढं. बरं वाटलं तुम्ही मला भेटल्यामुळं. बर, मला बी बरं वाटलं बाबा. मला वाटलं इथून तिथून एकट्याला जावं लागतं की काय. काय नाही, आज तुम्ही इथं रानामध्ये. आता लाईट बी गेली, बारं बंद केलंय. मी हाय नव, मला बी तिकडच जायचंय. जाऊ आपण. बाबा, माझ्यासोबत रस्ता झाडे आणि तळपतो ऊन, बर, हेच होतं. पण तुम्ही भेटले हे बघून, तुमची माणूस बघून लय बरं वाटलं बघा. गावाकडची माणसं सारी माणूस किती पाहुणे. उन्हा तानातून आलाय, या 2 घोट पाणी पिऊ. बाबा, एक विनंती आहे तुम्हाला. तुम्ही मला प्लीज जाऊ नका करू. बाबा, मी तुमच्या मुलासारखं आहे. घे पाहुणे. बाबा, काय झालं तुम्हाला अचानक? माझा राग आला का? आमच्या नशिबात नाही लागत तुझ्यासारखा मुलगा. नशिबात नाहीये म्हणजे? मला पण एक मुलगा आहे. भांडणं करतंय, गुटखा खातंय, दारू पितंय, कामधंदा करत नाही. संगतीचा परिणाम असू शकतो बाबा. मला तर वाटतंय आमचे संस्कार कमी पडले का काय.
नाही बाबा, आई वडिलांच्या संस्कारापेक्षा त्या मुलाची संगत सुद्धा खूप परिणामकारक ठरत असते तो मुलगा बिघडण्यामागे. त्याला कधीच कशाची कमी पडू दिली नाही. मला होणारा त्रास मी कधीच कोणाला सांगितलं नाही. कुटुंबाच्या सुखासाठी, पोरांच्या स्वप्नासाठी मी माझी जिंदगी मातीत गाडून टाकली. पण मातीत न उगवणारा माझा अंकुर मातीमोल झाला. कसं आहे ना बाबा, ज्या मुलांना सर्व गोष्टी आहेत ते मिळतात ना, त्याला त्याची किंमत राहत नाही. जेव्हा त्यांना एकवेळच्या बकऱ्यासाठी बनवून भटकावं लागेल ना, तेव्हा त्यांना कळेल. तेव्हा त्यांना कळेल आपली हाऊसमौस पुरवणारा एक अवलिया रोज कष्टाच्या वजाखाली मरत आहे. खरंच पोरा, तुझे आई वडील लय नशीबवान आहेत. त्यांच्या पोटी तुझ्यासारखा हिरा जन्माला आला. खरंच माझ्यासाठी माझं कुटुंब सुखी हीच खरी माझी संपत्ती आहे. आणि आपली पोरं आपल्याला उतारवायच सांभाळतात. हम्म. हीच आई बापाची खरी दंडवलत. हा. घेऊ का बाबा थोडीशी फुलं? अरे घे रे पोरा घे. शेतकऱ्याचं मन आहे, आबाळापेक्षा मोठं आहे. सदा निघायचं का? आता चल, तुला मी लहानपणाची गोष्ट सांगतो माझ्या. हा. काय खूप उन्हाळा होतो मी लहानपणी, मस्ती करत होतो. पण माझ्या बापाने मला काहीच कमी पडू दिलं नाही. पण जसं मोठा होत गेलो तसं समजत गेलं की पोरांनी आकाशात गगन भरारी घ्यावी, म्हणून बापाने आपले पंख छाटले. तेव्हा समजला बाप आणि तेव्हाच उमगला बाप. लय अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर.